स्वाधार योजना 2025-26 तर यामध्ये आता जेही विद्यार्थी रिन्युअल फॉर्म भरत असेल, जसे की सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला असेल किंवा नवीन विद्यार्थी, तर सर्वात प्रथम आपण बघणार आहे की जे विद्यार्थी रिन्युअल फॉर्म भरत आहेत त्यांना कोणकोणत्या अडचणी येत आहे, आणि सर्वात शेवटी आपण जेही विद्यार्थी नवीन आहे त्यांनी कोणकोणत्या ज्या अपडेट आहे किंवा कोणकोणत्या अडचणी त्यांना येत आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। जेही विद्यार्थी फॉर्म भरताना चुका करत आहे, फॉर्ममध्ये चुका झाल्यानंतर फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे। मी अगोदरपासून संपूर्ण व्हिडिओमध्ये सांगत आहे की फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे। जोपर्यंत तुमचा फॉर्म ऑफिस सेंड बॅक करत नाही तोपर्यंत तुम्ही फॉर्म एडिट करू शकत नाही आहे। आणि यामध्ये कोणकोणते विद्यार्थी चुका करत आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, सर्वात प्रथम ज्याही विद्यार्थ्यांनी लास्ट इयरला फॉर्म भरलेला असेल ते विद्यार्थी भरणार आहे एक्झिस्टिंग मधून फॉर्म, म्हणजे रिन्युअल मधून फॉर्म। तर स्टार्टिंगला फॉर्म सुरू झाल्यानंतर त्यांना इथे ऑप्शन जे आहे हे व्हिजिबल नाही आहे। आपण या अगोदरची अपडेट दिलेली होती, परंतु भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत, त्यामुळे आपण याबद्दलची माहिती परत देतोय। तर इथे एक्झिस्टिंगला इनेबल करण्यासाठी काय करायचं आहे बघू शकता। तर इथे जे करंट क्वालिफिकेशन आहे आणि पास्ट क्वालिफिकेशन आहे हे सर्वात प्रथम तुम्हाला डिलीट करून ठेवायचं आहे। डिलीट केल्यानंतरच तुमचं जे हे ऑप्शन आहे हे इनेबल होऊन जाणार। तुम्हाला जस्ट याच व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह मध्ये बघणार आहे। तर बघू शकता करंट क्वालिफिकेशन आणि पास्ट क्वालिफिकेशन। तर यामध्ये बघू शकता करंट क्वालिफिकेशन मध्ये अशाबद्दलची संपूर्ण माहिती भरलेली आहे। पास्ट क्वालिफिकेशन मध्ये सुद्धा संपूर्ण माहिती यामध्ये फिलअप केलेली आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला ही जी माहिती आहे ही आपल्याला डिलीट करायची आहे। तर डिलीट कुठून करू शकता तुम्ही बघू शकता, इथे ॲक्शनचं जे ऑप्शन दिलं आहे इथे डिलीटचं ऑप्शन आहे बघू शकता। इथून तुम्ही हे ऑप्शन म्हणजे जेही तुमचे लास्ट एज्युकेशन आहे डिलीट करू शकता। तर अगोदर तुम्हाला पास्ट एज्युकेशन डिलीट करायचं आहे, मग करंट एज्युकेशन डिलीट करायचं आहे। दोन्ही एज्युकेशन डिलीट झाल्यानंतर तुम्ही जाणार आहे फर्स्ट पेजला, जिथे आता आपण एक्झिस्टिंगचं जे ऑप्शन आहे म्हणजे रिन्युअलचं जे ऑप्शन आहे हे आपण इनेबल करणार। कारण ते ऑप्शन जोपर्यंत तुम्ही इनेबल करणार नाही तुमच्या फॉर्ममध्ये सेकंड इयर थर्ड इयरचं ऑप्शन उपलब्ध होणार नाही आहे। त्यामुळे तर सर्वात प्रथम मी डिलीट करा। बघू शकता करंट क्वालिफिकेशन आणि पास्ट क्वालिफिकेशन दोन्हीही डिलीट झालेले आहे, इथे काहीच फिलअप केलेलं नाही आहे। तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण जे ऑप्शन आहे हे डिलीट करा। त्यानंतर पर्सनल डिटेल्सला क्लिक करा। आता बघू शकता तुम्ही इथे जे ऑप्शन आहे तुम्हाला व्हिजिबल करण्यात आलेला आहे। तर आता तुम्ही इथे एक्झिस्टिंगला पण क्लिक करू शकता, न्यूला पण क्लिक करू शकता, कारण संपूर्ण फॉर्म आता तुम्ही एडिट करू शकता, कारण की आपण करंट आणि पास्ट डिलीट केलेला आहे म्हणून। तर सर्वात प्रथम डिलीट करा, तर तुम्हाला संपूर्ण फॉर्म एडिट करता येणार आहे। तर यामध्ये बघू शकता फर्स्ट इयरचे विद्यार्थी कोणत्या चुका करत आहे, सेकंड इयरचे विद्यार्थी कोणत्या चुका करत आहे। स्टार्टिंगला विद्यार्थ्यांना अडचणी जात होत्या ते म्हणजे की तुम्हाला जे एक्झिस्टिंगचं ऑप्शन आहे म्हणजे रिन्युअलचं ऑप्शन आहे ते व्हिजिबल कसं करायचं। त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर फर्स्ट इयरला फॉर्म भरलेला असेल किंवा लास्ट इयरला फॉर्म भरलेला असेल, कोणता पण फॉर्म भरलेला असेल या साईडवर, तर तुम्हाला लॉग इनमध्ये आल्यानंतर इथे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड झालेले दिसत आहे। परंतु या वर्षीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला परत बनवायचे, हे तुमचे लास्ट इयरचे डॉक्युमेंट्स आहे। लास्ट इयरचे डॉक्युमेंट्स असल्यामुळे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला चालणार नाही आहे। हां, यामधले तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट चालेल, डोमिसाईल सर्टिफिकेट चालेल, यामधली तुम्हाला मार्कशीट टीसी चालेल, अशा प्रकारे डॉक्युमेंट चालेल। परंतु बोनाफाईड आहे या वर्षीचं पाहिजे आहे। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला या वर्षीचं पाहिजे, प्रेझेंट या वर्षीची, ते 5 किलोमीटरचं लेटर आहे या वर्षीचं पाहिजे। हे डॉक्युमेंट्स तुम्हाला रिप्लेस करायचे आहे। रिप्लेस करणे म्हणजे परत तुम्हाला इथून ब्राउज करायचं आणि अपलोड करायचं, आणि इथे तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट चेक सुद्धा करायचे आहे। तर अशाबद्दल भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या की आम्ही एक डॉक्युमेंट्स आमचं जुनंच राहिलेलं आहे, आम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे। जर तुम्ही असे करत असाल तर तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये येऊ शकतो, आणि तुम्ही म्हणता की आमचे पैसे लेट का होत आहे, आमच्या बाकी विद्यार्थ्यांचे पैसे आलेले आहे, बाकी मित्रांचे पैसे आलेले आहे। तर ज्यांचेही फॉर्म त्रुटीमध्ये येत आहे ना, तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचे जे पैसे आहे हे लेट मिळतात। का बरं? कारण त्रुटीची लिस्ट ही परत व्हेरिफिकेशनला जाते, त्यामुळे म्हणून तुम्ही फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची चुका करू नका। फॉर्म व्यवस्थितरित्या फिलअप करा, जेणेकरून तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी येणार नाही। आणि त्यानंतर फर्स्ट इयरचे विद्यार्थी किंवा सेकंड इयरचे विद्यार्थी, थर्ड इयरचे, म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांनी एकदा लक्षपूर्वक ऐका। तुम्ही फॉर्म एकदा जेव्हा सबमिट करता तेव्हा तुम्हाला प्रिव्ह्यू होते। प्रिव्ह्यू म्हणजे चेक करण्यात येते की तुम्ही संपूर्ण इन्फॉर्मेशन एकदा प्रॉपर चेक करून घ्या, तेव्हा तुम्ही फॉर्म 2 वेळा चेक करा। आणि डॉक्युमेंट्स हे
प्रॉपर चेक करा की कास्ट सर्टिफिकेटमध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि ओके आहे का, व्हिजिबल आहे का, म्हणजे तुम्हाला दिसत आहे का. संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला हे अतिशय काळजीपूर्वक चेक करायचे आहे. जसे की आता मी सांगितलं तुम्हाला की एका विद्यार्थ्यांनी लास्ट इयरचे डॉक्युमेंट्स ठेवले 1 ते 2, फॉर्म सबमिट केला. एडिट ऑप्शन नसल्यामुळे तो विद्यार्थी एडिट करू शकत नाही आहे आणि ऑफिसवाले तुम्हाला एवढ्या लवकर सपोर्ट करत नाही आहे. ते डायरेक्टली म्हणतात फॉर्म सबमिट करा, म्हणजे आमच्याकडे हार्ड कॉपी द्या, आम्ही चेक करू, चेक केल्यानंतर तुमचा फॉर्म त्रुटीत येईल आणि त्यानंतर तुम्हाला समजेल त्रुटीत आलेला आहे, नाही समजेल, तुम्ही बघितलं नाही बघितलं, तर अशा प्रकारे तुमची जी स्कॉलरशिप आहे ही लेट होत जाते. त्यामुळे आणि यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायला भरपूर कमी आहे आणि जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट दिलेली आहे ही जास्त आहे. तर यामध्ये काय करायचं बघा, जे तुम्हाला एक नोटरी सांगितलेली आहे ज्यामध्ये 4 पॉईंट होते, 18 नंबरचा पॉईंट सांगितला होता आपण की स्थानिक रहिवासी नाही आहे, कोणत्याही वसतिगृहाला राहत नाही आहे, ते डॉक्युमेंट्स आणि रेंट ॲग्रीमेंट, हे 2 डॉक्युमेंट्स तरी तुम्ही कमीत कमी या रेंट ॲग्रीमेंटमध्ये कंबाईन अपलोड करा. त्यानंतर TC आणि मार्कशीटचं याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे बघू शकता. त्यामध्ये तुमच्या 10वी 12वी आणि TC असे 3 डॉक्युमेंट्स आणि लास्ट इयरच्या तुमच्या एज्युकेशनच्या मार्कशीट यामध्ये अपलोड करा. कारण यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायसाठी साईजसुद्धा वाढून दिलेली आहे आणि ही सुद्धा वाढून दिलेली आहे. तर यामध्ये डॉक्युमेंट्स तुम्ही जास्त अपलोड करा, म्हणजे रेंट ॲग्रीमेंटमध्ये ते नोटरी करा आणि रेंट ॲग्रीमेंट अपलोड करा. त्यानंतर मार्कशीटमध्ये मार्कशीट 10वी 12वी TC आणि लास्ट इयरचं एज्युकेशनची मार्कशीट, रिन्युअलवाले विद्यार्थी, फर्स्ट इयरवाल्या विद्यार्थ्यांनी 10वी 12वी आणि TCच अपलोड करा. अशाबद्दल ही एक अपडेट आहे. भरपूर सारे विद्यार्थी हे चुका करत आहे. चुका करत असाल तर तुमची स्कॉलरशिप लेट होणार, तुमचे फॉर्म त्रुटीच्या लिस्टमध्ये राहणार, त्यांना व्हेरिफिकेशनला परत जाणार, कारण तुम्ही त्रुटी पूर्ण जेव्हा करणार तेव्हा परत तुमचे फॉर्म चेकिंगला जाणार, तुम्हाला परत डॉक्युमेंट्स सबमिट करायला ऑफिसला जावं लागेल. त्यामुळे जेवढे तुम्ही व्यवस्थितरित्या फॉर्म भरणार आहे, आपण संपूर्ण फॉर्ममध्ये प्रॉपर माहिती देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची चूक व्हायला नको. त्यामुळे संपूर्ण व्यवस्थित चेक करा. फॉर्म कसा भरायचा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रॉपर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा. त्यानुसार तुम्ही तुमचे फॉर्म भरा आणि ऑफिसला सबमिट करा. जर ऑफिस घेत नसेल तर विचारा की आम्ही कधी सबमिट करायचे, कधी आणून द्यायचे, आणि ऑफिसच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि आपले फॉर्म सबमिट करा. कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि 6,000 योजना 2025-26 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.